आणि संकट असं येत होतं, एक संकट नाही 1000 संकट छत्रपती शिवाजी महाराजांच्या होते. श्रीधर कुंभार पुन्हा एकदा माझ्या घाटीबेटी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ वगैरे टाकला नव्हता, कारण दिवाळीचा सण होता. तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप लेट झालेला आहे मित्रांनो. दिवाळी म्हटलं की आपल्याला आठवतात ते लहानपणी आपण केलेले किल्ले. तर मित्रांनो, असंच एक गाव आज आपण पाहायला जातोय, जिथं मोठमोठे भव्य दिव्य किल्ले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर खूप मोठमोठे किल्ले आज आपण या माध्यमातून पाहणार आहोत. आपण जातोय आज कर्नाटकमध्ये. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल, किल्ले म्हटलं की महाराष्ट्र सर्वांना समोर दिसतो, पण आपण जातोय कर्नाटकमधल्या सीमा भागामध्ये, जे कुन्नूर नावाचे गाव आहे, तिथे जात आहोत आपण. आज आपण तिथे जाऊन एक शिक्षक आहेत, त्यांच्याशी या गावाविषयी थोडी माहिती घेणार आहोत आणि तिथून पुढे मग आपण हे किल्ले पाहणार आहोत. मित्रांनो, दिवाळीमध्ये किल्ले का बनवतात यासाठी भरपूर कारणे आहेत किंवा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या तुम्हाला जर माहित असतील त्या तुम्ही कमेंट करा. हे किल्ले पाहून कसे वाटतं हे देखील तुम्ही नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आपण आता इथून जाऊयात. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या गावामध्ये यायचं असेल तर इथं तुम्हाला दिसेल की तिथे येण्यासाठीचे जे मार्ग आहेत ते मी इथं दाखवतोय. तर त्या मार्गानुसार तुम्ही इथं येऊ शकताय. तर आता आपण काय करूयात, त्या शिक्षकांना भेटूयात आणि तिथली त्या गावाची थोडी माहिती घेऊयात आणि मग किल्ले बघायला आपण फिरूयात. नमस्कार, माझं नाव व्ही निगळे सर. माझे मुख्याध्यापक बेनाड हायस्कूल बेनाडी, कुन्नूर गावचा मी रहिवासी. माझं हे गाव कुन्नूर पूर्वीच्या चिकोडी तालुक्यातील, आता निपाणी तालुक्यामध्ये आमचं गावाचा समावेश झालेला आहे. फार पूर्वीपासून खेळासाठी प्रसिद्ध असलेलं गाव. या ठिकाणी श्री दत्त हलिबान मंडळाची स्थापना मी केली 1965ला. 50-60 वर्ष या ठिकाणी मी तयार केलेली मुलं राष्ट्रीय पातळीवर खेळलेली आहेत. सलग 5 वर्ष कुन्नूर गावचे आमच्या गावची टीम दिल्लीला खेळलेली आहे. पूर्वी हलिबानसाठी प्रसिद्ध असलेलं गाव, नंतर हळूहळू या ठिकाणी आता गणपतीचा उत्सव करण्याची या ठिकाणी एक परंपरा चालू झाली. विशेषतः गणपतीच्या शेवटच्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी आणण्याची त्यावेळी प्रथा सुरू झाली. गणपती मंडळाचे 18 डॉल्बी यायचे, तेव्हा डॉल्बीचं कुन्नूर म्हणून हे गाव बेळगाव, सातारा, सांगली या ठिकाणचे लोक या ठिकाणी पाहायला यायचे. शासनाने डॉल्बीला बंदी घातली आणि त्यामुळं थोडीशी मरगळ आमच्या गावाला आली. नाराज झाली मंडळी, तरुण मंडळी आमच्या गावची गप बसले नाहीत. डॉल्बी नाही तर नाही, निदान आपण या दिवाळीच्या वेळी किल्ल्याची सजावट करूया. त्यांची प्रतिकृती करून त्याची माहिती गोळा करून एक सुंदर अशी किल्ले बांधण्याची परंपरा या ठिकाणी चालू झाली. आणि या आमच्या कुन्नूर गावचं या किल्ल्याची बांधणी किंवा किल्ल्याची उभारणी ही पंचकृषीतल्या नव्हे तर आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली. आम्ही या सर्वांनी मिळून रायगड किल्ला केलेला आहोत. रायगड नावाचा डोंगर होता, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड असे नाव दिले. याची बांधकाम हिरोजी इंदुरकर यांनी केले. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत, महादरवाजा व वाघ दरवाजा.
पण सध्या स्थितीत या किल्ल्यावरून एका दरवाजाने जाता येते. त्याचे नाव आहे महादरवाजा. 1 ते 1.5 महिना हा किल्ला बनण्यासाठी आपल्याला वेळ आला. साहित्य रंका, परत ओरिजिनल दिसण्यासाठी कलर, पुट्ट्याचा वापर करून ही घरे प्रस्तावित केली. वाळू, कापूस. तर मित्रांनो, आता आपण थोडं पुढं आलेलो आहोत आणि इथं आतमध्ये पावनखिंडीची प्रतिकृती केलेली आहे. ती आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. नमस्कार. शिवप्रेमी ग्रुप कुन्नूर सर्कल. माझे नाव रोहित संजय भडगावे. तो ग्रुपचे मेंबर्स संदेश जासूद, आशुतोष भडगावे, सुशांत जासूद असे आम्ही 5 जणांनी मिळून हा किल्ला केलेला आहे. त्या किल्ल्याचे पूर्ण महत्व मी सांगण्यास चालू करणार आहे. हे ज्योतिबा मंदिर, त्याच्यानंतर महालक्ष्मी मंदिर, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड. आम्ही हा पावनखिंड आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. पावनखिंड कशी घडली ते पूर्ण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला. हा पन्हाळगडावर राजे होते आपले. ज्यावेळी कोल्हापुरात आले होते राजे, त्यावेळी राजांनी पन्हाळगड निवडला. पन्हाळगड का निवडला की हा गड सेफ आहे म्हणून निवडला. त्यावेळी आता इतिहास चालू होतो पावनखिंड. आम्ही किल्ला केलाय पावनखिंड. पावनखिंड कशी घडली ते मी तुम्हाला सांगतो. मी आता जसं सांगितलं, सिद्धी मसूल त्यांच्या मागून आला. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे ह्या असे आपले मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 600 मावळे घेऊन पावनखिंडीत चालले. त्यांना कळालं की पुढे सूर्याजी सुर्वे यांनी परत वेढा घातलाय, विशाळगडाला परत वेढा घातलाय. अरे संकट असं येत होतं, एक संकटने 1000 संकट छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. जर दुसरं आपण सामान्य माणूस होतं त्यांना शरण जाणे भाग्यच होतं, पण शरण जातील ते आपले छत्रपती शिवाजी महाराज कसले. म्हणून त्यांनी एक युद्ध करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी युद्ध करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी बाजीप्रभू देशपांडेंनी सांगितलं, महाराज तुम्ही 300 मावळे घेऊन पुढे चला, तो वेढा तोडा, मी हा गनिमाला इथंच रोखून ठेवतो. आणि ज्यावेळी तुम्ही विशाळगडी पोचाल त्यावेळी तोफेच्या गोळ्याने आवाज द्या. ज्यावेळी तोफेच्या गोळ्याचा आवाज आला त्याच वेळी बाजीप्रभू देशपांडेंनी आपले प्राण सोडले. हे प्राण आम्ही युद्ध दाखवण्याचा का प्रयत्न केलाय. ज्यावेळी स्वराज्य निर्माण करताना महाराजांचं नाव घेतलं. महाराजांना प्रत्येकालाच इतिहास माहित आहे. बाजीप्रभू देशपांडेचा इतिहास प्रत्येक वर्गाला कळाव. बाबा पावनखिंड काय आहे हे प्रत्येक जण जाऊन बघावं. याच्यासाठी आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केले. 300 मावळे 5000 मावळ्यांना कसे लढत होते, आपले मराठे कसे होते हे आम्ही दाखवण्याचा प्रत्येक असा उपयोग केलाय. कसे लढत होते, काय होते, पावनखिंड कशी रोखली होती. कुणालाही अजूनपर्यंत म्हणजे थोडे जे माहित होतं त्यांना माहित होतं, पण जे माहित नव्हतं त्यांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी जो विडा महाराजांनी असे आले तिथून महाराजांनी जो वेढा तोडला, सूर्याजी सुर्वेंचा हा वेढा होता. हा वेढातून महाराज विशाळगडावर राहिले होते. त्याच्यानंतर इथपर्यंत हा इतिहास दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला पूर्णपणे पावनखिंडीचा. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की पावनखिंडीचा जो काही थरार आहे तो इथं केलेला आहे. आणि एकूणच काय तर दिवाळीमध्ये किल्ले बनण्याची जी परंपरा आहे हे यावरून लक्षात येते की मुलांच्यावर किती संस्कार होतात आणि म्हणजे काय काय गोष्टी घडत असतात. तर या मुलांना बऱ्यापैकी इथला आता पावनखिंडीचा इतिहास तुम्हाला आता बऱ्यापैकी पाठ झालेला आहे. आणि याच मुलांनी मला वाटतं 1 महिनाभर तुम्ही त्याच्यासाठी कष्ट करत होता ना, 2 महिने. तर तुम्ही पाहिलेत की माहिती कशा पद्धतीने होते. तर आता आपण पुढे जाऊयात आणि तिथली देखील माहिती घेऊयात. धन्यवाद. मित्रांनो, आता इथं फ्रेंड्स सर्कल कुन्नूर म्हणून आहे, इथं आपण आलेलो आहोत. इथं सुवर्णदुर्ग या किल्ल्याची प्रतिकृती आहे. तर आपण आतमध्ये जाऊयात आणि तीही पाहून घेऊयात की कशा पद्धतीने केलेली आहे.
डोंबिवलीमाळा या सर्वांनी पोरांनी मिळून हा सुवर्णदुर्ग किल्ला बांधलेला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अली आदिलशाहकडून जिंकला होता. अली आदिलशाहकडून जिंकल्यानंतर त्याची पुनर्बांधणी व डागडुजी केली होती. त्यानंतर तुम्हाला इथं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याबाजूने एवढी जागा आहे की 2 ट्रक पास होतील एवढी जागा आहे. आणि हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचा किल्ला म्हणून असाही ओळखला जातो. त्यानंतर तुम्ही किल्ला पूर्ण फिरून झाल्यास तुम्हाला असं समजेल की हा असा एक किल्ला आहे महाराष्ट्राची जे याची पूर्ण म्हणजे भाषण आहे. भव्य दिव्य असा हा सुवर्णदुर्ग आपण पाहिला. आता इथून आपण जाणार आहोत आणि थेट आपण जातोय सिंधुदुर्गला, म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. चला तर आपण आता तिकडे जाऊया. माझे नाव स्वप्नील केसापुरे. आमच्या मंडळाचे नाव विटे मोज कुन्नूर. आम्ही साकारलेला हा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. जणू दुसरा जंजिराज हा किल्ला महाराजांनी साकारला. हा किल्ला आम्हाला साकारताना सुमारे 30 दिवसाचा कालावधी लागला. हा किल्ला आम्ही 10 जणांनी मिळून बनवला. हा किल्ला बनवताना खूप कष्ट लागले. हा किल्ला महाराजांनी कोरटे बेटावर साकारला. याचे कारण या किल्ल्याला जाण्यासाठी खूप अवघड रस्ता आहे. जाताना खडक येतात, जहाजांना जाणे कठीण, गनिमांनाही पोहोचणे कठीण. म्हणूनच महाराजांनी मालवण नजीकच्या कोरटे बेटावर हा किल्ला बांधण्याचे ठरवले. मित्रांनो, आता आपण सिंधुदुर्ग किल्ला पाहिला, तर कशा पद्धतीने आहे आणि त्याची माहिती काय आहे ते आपण ऐकले. आता आपण पुढे जाऊयात आणि तिथली देखील माहिती घेऊयात की कशा पद्धतीनं आणखी किल्ले आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला या तोफेचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. तर आपण पाहूयात की कशा पद्धतीने ही तोफ उडते. जय शिवराय. माझं नाव संभाजी मारुती कर्डे. आम्ही साकारलेला किल्ला नळदुर्ग श्री सम्राट गुरु यांच्याकडून नळदुर्ग या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नर्मदी धबधबा आहे आणि खुफिया बुरुज आहे. या बुरुजाला एकूण 77 पायऱ्या आहेत. अंबरखाना आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे.
नळ राजाने हा किल्ला आपल्या मुलासाठी बांधला होता म्हणून याला नळदुर्ग असे नाव पडले आहे. किल्ला बांधण्यासाठी 15 दिवस मेहनत घेतली आहे मी, पूर्ण रात्रंदिवस, आणि पोरं जॉबला असल्यामुळे रात्र दिवस मेहनत करून या किल्ला साकारलेला आहे. तर मित्रांनो, आपण असे एका पाठोपाठ एक किल्ले पाहत आहोत. तर आपण आत्ताच तोफेची प्रतिकृती पाहिली की त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकी तोफ देखील कशी होती आणि हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण किल्ला आहे. तर आता आपण काय करूयात की अजून थोडे किल्ले आहेत बाकीचे, तेही आपण पाहूयात. माझे नाव वेदांत विलास गुरव. आमच्या मंडळाचं नाव मोर्या ग्रुप कुन्नूर. किल्ल्याचं नाव किल्ले कुलाबा. या किल्ल्याचे वैशिष्ट्य, या किल्ल्यामध्ये दगड एकमेकावर ठेवून रचले आहेत व किल्ला बांधलेला आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येतो. या किल्ल्याचे महत्वाचे म्हणजे कान्होजी आंग्लेंच्यामुळे हा किल्ला उदयास आला आणि स्वराज्याची पहिली आरमाराची राजधानी म्हणून या किल्ल्याला मान दिला जातो. तर मित्रांनो, आपण सुरुवात केली होती आणि जसं जसं संध्याकाळ होत आहे तशी तशी इथं गर्दी देखील आता होत आहे. आणि दुसरा पॉइंट म्हणजे किल्ल्यांच्या ज्या प्रतिकृती आहेत त्याच्यावर लाईटची व्यवस्था केल्यामुळे ते किल्लेही उजाळून दिसत आहेत. आमच्या मंडळाला आणि सांगायला तुला चांदोलीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरामध्ये 2 नंबरला सिद्ध येतो. आम्ही पद्मदुर्ग आणि जंजिरा किल्ला बांधायला 15 दिवस परत संभाजी महाराजांनी हा पद्मदुर्ग बांधलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय की इकडं आहे तो जंजिरा आणि या बाजूला आहे तो पद्मदुर्ग. आणि या 2 किल्ल्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पद्मदुर्ग हा संभाजी महाराजांनी बांधला होता जेणेकरून या जंजिऱ्यावर विजय मिळवता येईल म्हणून. शिवाजी महाराजांना देखील हा किल्ला जिंकता आला नव्हता जंजिरा, आणि त्या हेतूसाठीच जो जंजिरा किल्ला आहे तो जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. तर असे भरपूर किल्ले इथं आहेत. अजून आपण पुढे जाणार आहोत, पण वेळ भरपूर झालेला असल्यामुळे आपण थोडे किल्ले पाहणार नाही आहे. तर तुम्ही
हे किल्ले पाहण्यासाठी स्वतः तुम्ही इथं या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेळेनुसार ते किल्ले पाहता येतील आणि बाकीचे उरलेले किल्ले आहेत त्याचे आपण फोटो स्वरूपात आपण ते किल्ले पाहूयात। आणि जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्ही स्वतः इथंपर्यंत या आणि जे काही 25-30 किल्ले आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पहा। मित्रांनो, वेळेअभावी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो, पण जाताना देखील इतके किल्ले आम्हाला पाहायला मिळत होते की खूप वाईट वाटत होतं की आपण हे किल्ले न पाहता जातोय। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।